Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about next concepts, and the concepts are translation and translocation. In the previous lectures we have already discussed about transcription and central dogma. Okay, आणि मी तुम्हाला प्रथम सांगितलं होतं की हेरिडिटी आणि इव्होल्यूशन मध्ये हेरिडिटी या हेडिंग अंडर आपल्याला चार डेफिनेशन्स महत्त्वाचे असतात. कोणत्या कोणत्या? सेंट्रल डॉग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. त्यापैकी सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय आणि ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय हे आपण अगोदरच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. या लेक्चरमध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन बद्दल डिस्कशन करूया आणि या चार डेफिनेशन्स पैकी डेफिनेटली दोन तरी डेफिनेशन्स तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारल्या जातातच. कळलं सर्वांना? ओके, आता या ठिकाणी या कॉन्सेप्ट्स आपल्याला प्रॉपरली कळण्यासाठी तुम्हाला या अगोदरचं लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 4 समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर प्लीज पाहून घ्या की जेणेकरून तुम्हाला ते लेक्चर पाहिल्यानंतर बऱ्याच काही कॉन्सेप्ट्स क्लिअर होणार आहेत. लक्षात आले सर्वांच्या? आता आपण पाहूया या ठिकाणी ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. नाहीतर एक काम करूया, जे प्रिव्हियस लेक्चर मध्ये झाले ते थोडक्यात मी रिवाइज करतो. याचा अर्थ असा नव्हे की मी जरी आता रिवाइज केलं थोडक्यात तर ते लेक्चर पाहायचं नाही, असा त्याचा अर्थ नाही. तुम्हाला ते लेक्चर पहिले पाहावेच लागेल, ते पाहिल्यानंतरच हे लेक्चर समजेल. कळलं सर्वांना? नाउ सी हिअर, मी काय काय सांगितलं होतं, एक गोष्ट सारखं फक्त ऐका, लगेच त्या ठिकाणी मगअप करण्याचा प्रयत्न करू नका. एक गोष्ट सारखं ऐका फक्त, ठीक आहे ना? जसं आपण यापूर्वी डिस्कशन केलेलं आहे की एक ह्युमन सेल आहे. ओके, ह्युमन सेल आहे आणि ह्युमन सेल मध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी एक ह्युमन सेल आहे. ठीक आहे, ह्युमन सेल मध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं बाळांनो? हा आहे न्यूक्लियस. बरोबर, बऱ्याच वेळा आपलं रिव्हिजन झाले. ओके, नाउ सी, न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण? क्रोमोझोम. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण? क्रोमोझोम. क्रोमोझोम कशापासून बनलेले आहेत? क्रोमोझोम बनलेले आहेत त्या ठिकाणी डीएनए पासून. ओके, म्हणजे आपण असं म्हणूया की न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण आहे? डीएनए. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण आहे? डीएनए. क्लिअर आहे सर्वांना? न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए. क्लिअर आहे? आता या डीएनए वरती, डीएनए हे कशापासून बनलेलं आहे? डीएनए सेगमेंट्स पासून. आपण त्याला काय म्हणत असतो? जीन्स. आणि जीन सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज अ जीन. क्लिअर आहे? आणि त्या जीन वरती काय प्रेझेंट असते? त्या जीन वरती त्या ठिकाणी प्रोटीन इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते विथ इन द फॉर्म ऑफ जेनेटिक कोड्स. आता इथं जे काही जेनेटिक कोड्स दिसतात की नाही, कोणते कोणते असणार आहेत ते? ATGC असे जेनेटिक कोड असणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? आणि हे जेनेटिक कोड काय करतात? जेनेटिक कोड या ठिकाणी प्रोटीनची इन्फॉर्मेशन होल्ड करून ठेवतात. आपण का बोलतो या जेनेटिक कोड बद्दल, का बोलतो जीन्स बद्दल? कारण हे जीन्स आपल्या बॉडीचे वेगळे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी कंट्रोल करत असतात. म्हणजे कसं कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल करतात म्हणजे काय? काही लोक हे डार्क असतात, काही लोक हे फेअर असतात, हे त्यांचं झालं कॅरेक्टरिस्टिक्स. क्लिअर आहे? तर हे कंट्रोल करायचं काम कोण करतं? जीन. कशाच्या सहाय्याने? प्रोटीनच्या सहाय्याने. कळलं सर्वांना? आणि मग आता हे प्रोटीन कसे तयार केले जातात किंवा काय होतं त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये, नेमकं कोणत्या कोणत्या प्रोसेस होतात ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता आपण काय पाहिलं होतं? हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या इनसाइड पोर्शन मध्ये क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए and DNA are made up of DNA segments, that is nothing but genes. On the genes genetic codes are present. कोणते कोणते? ATGC. परंतु आपल्याला हे माहित असलं पाहिजे की हे जे काही जीन्स आहेत हे जीन्स न्यूक्लियसच्या बाहेर येऊ शकत नाहीत. परंतु आपल्याला प्रोटीन तर तयार करायचंय. प्रोटीन कुठे तयार होणार आहे? तर त्या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. आठवतंय तुम्हाला? यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बोललोय हे साईडला जे काही हे असं एखादं स्ट्रक्चर दिसतंय की नाही, हे तुमचं काय झालं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर झालं. त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती रायबोझोम्स असतात. काय असतात? रायबोझोम्स. त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवायचं. रायबोझोमचं काम काय आहे? रायबोझोम्स आर दी प्रोटीन फॅक्टरीज. म्हणजे या ठिकाणी प्रोटीन तयार होणार आहे. प्रोटीनची इन्फॉर्मेशन कुठं? न्यूक्लियसच्या आतमध्ये. प्रोटीन तयार होतोय कुठं? न्यूक्लियसच्या बाहेर. म्हणजे आपली प्रोटीन बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही न्यूक्लियस पासून बाहेर घेऊन आली पाहिजे. कळते का? म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याला बाहेर आणता आली पाहिजे.
कोण आणणार ते, आणि या ठिकाणी रोल सुरू होतो कोणाचा, RNAचा. ओके, RNA म्हणजे कोण, RNA म्हणजे कोण कोण RNA, रायबोझोमल RNA, tRNA आणि mRNA. तर या ठिकाणी RNA किती टाईप येतात, 3 टाईप. RNA मध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं फंक्शन कोण परफॉर्म करतो, mRNA. आणि mRNA तयार कसा होतो हे पहा. आता हा DNA सेगमेंट आहे, DNA सेगमेंट. या DNA सेगमेंट वरती इन्फॉर्मेशन आहे, या DNA सेगमेंट वरती कोण आहे, इन्फॉर्मेशन आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण एक डायग्राम ड्रॉ केली होती, आठवते तुम्हाला सर्वांना. याचा न्यूक्लियस काढलेला, हा DNA चा पार्ट आहे आणि असा mRNA तयार होतो आतमध्ये. क्लिअर आहे सर्वांना. ओके, आता या ठिकाणी हे DNA आहे, DNA कडे इन्फॉर्मेशन आहे प्रोटीनची. क्लिअर आहे सर्वांना. आता या DNA पासून या ठिकाणी काय तयार होत असतो, mRNA. मग या DNA पासून म्हणजे DNA वरती हे DNAचं स्ट्रँड आहे. समजा DNAच्या स्ट्रँड वरती त्या ठिकाणी DNAच्या स्ट्रँड वरती आपण असं मानूया ATGC असं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती A आणि A डबल बॉन्ड T G ट्रिपल बॉन्ड C, बरोबर. तर A डबल बॉन्ड T इथं फॉर्म झालेलंच आहे, T डबल बॉन्ड A फॉर्म झालेलंच आहे, G ट्रिपल बॉन्ड C फॉर्म झालेलंच आहे, C ट्रिपल बॉन्ड G हे झालेलं. हे तुमचं DNAचं स्ट्रक्चर झालं. विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज these strands gets expanded. हे स्ट्रँड काय होतात, एक्सपांड होतात, आणि एक्सपांड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय तयार होत असतो, mRNA. मग आता RNA म्हणलं की AUGC हे जो काय नवीन एक स्ट्रँड होणार आहे, म्हणजे हा तुमचा टेम्पलेट आहे. ओरिजिनल जो काही स्ट्रँड आहे तो टेम्पलेटचा भाग झाला. या टेम्पलेट वरती इथं एक mRNA तयार होणार आहे. mRNA वरती कशी इन्फॉर्मेशन तो कॉपी करल DNA पासून, तर A सोबत कोण मॅच होईल, U, T सोबत परत A, या ठिकाणी G सोबत ट्रिपल बॉन्ड C. ओके, अशा प्रकारे म्हणजे हा तुमचा mRNA बनला. हा mRNA कुठं बनलाय, न्यूक्लियस मध्ये. इथं mRNA बनला, हे आपण पाहिलेलं आहे अगोदर. क्लिअर आहे सर्वांना. mRNA वरती हे जे काय तिघांचा भाग आहे याला आपण म्हणत असतो ट्रिपलेट कोडॉन. याला काय म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन. क्लिअर आहे सर्वांना. ओके, आता आपल्याला हे तर कळलंच की mRNA कसा बनला. mRNA काय कसा बनला, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड आहे हा थोडक्यात. कॉम्प्लिमेंटरी त्या ठिकाणी कोड त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती RNA मध्ये AUGC वगैरे असतं, RNA मध्ये थायमिन नसतो. क्लिअर आहे सर्वांना. मग अशा प्रकारे हा mRNA इथं बनला. हे तुम्हाला मी रफ मध्ये सांगतो सगळं, नंतर आपल्याला ही स्टोरी समजून घ्यायचीच आहे. इथं कोण बनला, mRNA. तिघांचा एक म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स जो आहे त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, कोडॉन. कसलं, ट्रिपलेट कोडॉन. कळलं. आता हा mRNA काय करतो, हा mRNA इनसाइड म्हणजे आतला जो काय पोर्शन आहे हा mRNA, हा तुमचा mRNA काय होतो, असा बाहेर येतो. आणि बाहेर येऊन रायबोझोमलचा जो काय पार्ट आहे रायबोझोम्स वरती जाऊन अटॅक होतो, त्या ठिकाणी अटॅच होतो असं म्हणूया. कळलं सर्वांना. mRNA इथपर्यंत आला. mRNA ने काय केलं, जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा प्रोटीनची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही प्रोटीनची इन्फॉर्मेशन कॉपी करून सायटोप्लाझम मध्ये आणली. सायटोप्लाझम मध्ये कोणाकडं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडं. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये कोण आहे, रायबोझोम्स. म्हणजे रायबोझोम्स पर्यंत कोण आला, आता mRNA आलेला आहे. यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणलं होतं. कळलं. सो हिअर वी कॅन से दॅट mRNA फ्रॉम द न्यूक्लियस एंटर्स इनटू द सायटोप्लाझम. इट कंटेन्स protein information in the form of codes. ओके, in the form of triplet codons असं म्हणलं तरी चालतंय. मग इथं हा mRNA आला. ठीक आहे, आपण mRNA इथपर्यंत आला. याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हटलेलं आहे. हे 3 न्यूक्लियोटाइडचा जो काय सिक्वेन्स आहे ना, याला आपण काय म्हटलं होतं आठवतं का सर्वांना, ट्रिपलेट कोडॉन. इथपर्यंत mRNA आला. आपल्याला काय टार्गेट आहे आपलं, आपल्याला बनवायचे प्रोटीन. काय बनवायचंय, प्रोटीन. प्रोटीनची इन्फॉर्मेशन तर आणली, परंतु हे प्रोटीन कोणापासून बनणार आहे, अॅमिनो ऍसिड्स पासून. मग इथं जो काय mRNA हा आलेला आहे, mRNA कोणाजवळ आला आहे, mRNA या ठिकाणी रायबोझोम्स म्हणजे rRNA पर्यंत आलाय. म्हणजे rRNA वरती हा mRNA जाऊन अटॅक झालाय, म्हणजे अटॅच झालाय थोडक्यात. क्लिअर आहे सर्वांना. आता आपल्याला प्रोटीन बनवायचे.
प्रोटीन बनायचं आहे. प्रोटीन कुठं बनतात? रायबोझोम्स वरती, कारण रायबोझोम्स इज अ प्रोटीन फॅक्टरी हे माहिती. परंतु प्रोटीन कसे बनतात? अॅमिनो ऍसिड्स पासून. कशापासून? अॅमिनो ऍसिड्स पासून. हे अॅमिनो ऍसिड्स आहेत का इथं? नाही. मग हे अॅमिनो ऍसिड कुठं असतात? ह्या सायटोप्लाझम मध्ये असे कुठं पण त्या ठिकाणी रँडमली डिस्ट्रीब्युटेड असतात. आता हे अॅमिनो ऍसिड घेऊन आलं पाहिजे. कोण घेऊन येणार आहे तो? दॅट इज नथिंग बट टीआरएनए. आणि मग म्हणजेच ट्रान्सफर आरएनए. टीआरएनए कसा ड्रॉ करतात? हे असं ड्रॉ करून हे अशा प्रकारे हे असं ड्रॉ करत असतात टीआरएनए. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितले. टीआरएनए काय करतो? एक अॅमिनो ऍसिड घेतो. घेऊन हा अॅमिनो ऍसिड हा ट्रिपलेट कोडॉनच्या पहिल्या पार्टवरती येईल. कळलं सर्वांना? मग आता हा ट्रिपलेट कोडॉन आहे. समजा माझ्याकडे हा ट्रिपलेट कोडॉन आहे AUG. आता हे त्याचाच भाग मी थोडा इथे दाखवतो. AUG हा तुमचा ट्रिपलेट कोडॉनचा भाग आहे. मग अॅमिनो ऍसिड जो काही इथं येतो तो पर्टिक्युलरली त्याच न्यूक्लियोटाइड वरती जाऊन काय अटॅक होतो? ओके, नाउ सी. आता हा जो काही कोडॉनचा भाग आहे ना, हा आहे कोडॉनचा भाग. हा ज्यावेळेस अॅमिनो ऍसिड घेऊन येणारा म्हणजे टीआरएनए आहे, हा पर्टिक्युलर अॅमिनो ऍसिड इथं जाऊन अटॅक होणार आहे. कसा ते पहा. विथ द हेल्प ऑफ अँटीकोडॉन. म्हणजे इथं जसे कोडॉन असतात तसे ह्याच्या एंडला काय असणार इथं? अँटीकोडॉन. मग अँटीकोडॉनला काय काय प्रेझेंट असेल बरं? AUGC आरएनए म्हणलं की A डबल बॉन्ड G ट्रिपल बॉन्ड. मग या ठिकाणी A आहे. मग इथे अँटीकोडॉनचा हा जो वरचा पोर्शन आहे ना, हा अँटीकोडॉनचा आहे. मग या ठिकाणी A ला कोण अटॅक होईल? इथं होईल U. 1 2. U ला कोण अटॅक होईल? U ला होईल A. 1 2. G ला कोण अटॅक होईल? त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड C. म्हणजे या ठिकाणी काय झालं? हे जे काही तुमचे आहेत काय म्हणतात आपल्याला कोडॉनवरचे जे काही न्यूक्लियोटाइड आहेत, या न्यूक्लियोटाइडच्या वरती जो ट्रान्सफर आरएनए आलाय तो अटॅक होणार आहे. अटॅक झाल्यानंतर त्या ठिकाणी तो काय करणार? अशा प्रकारे बॉन्ड फॉर्मेशन करणार आहे. क्लिअर आहे का सर्वांना? म्हणजे पर्टिक्युलर अॅमिनो ऍसिड जो काय आहे तो स्वतःचा जो काय त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यावरती जाऊन बसतात. म्हणजे या ठिकाणी एक अॅमिनो ऍसिड हा एक अॅमिनो ऍसिड घेऊन आलाय. कोण? टीआरएनए. हा बाहेरचा एक अॅमिनो ऍसिड घेऊन आलाय. कोण? टीआरएनए. मग आता हा टीआरएनए काय करणार? एका अॅमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन, एकच ट्रिपलेट कोडॉन म्हणजे तिघांचा समूह. हे 3 असले तिघांचा समूह म्हणजे एक कोडॉन झाला तर एकच अॅमिनो ऍसिड त्याला जाऊन अटॅक होणार. हे कळलं का सर्वांना? हे कळलं सर्वांना? आता या ठिकाणी हा जो काही ट्रान्सफर आरएनए आहे असा ट्रान्सफर होऊन या ठिकाणी mRNA वरती हा अटॅक झालेला आहे. हे अशा प्रकारे मी इथे दाखवले. क्लिअर आहे सर्वांना? ओके, हे झालं की हे त्या पर्टिक्युलर रायबोझोम मध्ये झालं. परत दुसरा त्या ठिकाणी टीआरएनए परत दुसरा एक अॅमिनो ऍसिड घेऊन येईल इथे शेजारी. कळलं? हा दुसरा टीआरएनए आला की या दोघांमध्ये हा दुसरा समजा टीआरएनए आहे, हा दुसरा समजा टीआरएनए आहे. हा दुसरा टीआरएनए. आता हा जो पोर्शन आहे हे पोर्शन या दोघांमध्ये बनेल बॉन्ड. त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पेप्टाइड बॉन्ड. एकदा हा बॉन्ड फॉर्म झाला की हा जो तुम्हाला साईडचा रायबोझोम दिसतोय की नाही, हा रायबोझोम एक ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने पुढे ढकलेल आणि हा टीआरएनए उरलेला निघून जाईल. हेच आपण बोलणार आहोत या कंटेंटमध्ये, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शनमध्ये. थोडक्यात फक्त इन्फॉर्मेशन सांगितली, तुम्ही लगेच लिहायला लागायचं नाही. क्लिअर आहे सर्वांना? नाव काय बोललो आपण? त्या ठिकाणी न्यूक्लियस पासून काय म्हणतात आपल्याला? न्यूक्लियस मधून आरआरएनए बाहेर आलेला आहे आणि हा आरआरएनए त्या ठिकाणी न्यूक्लियस मधून mRNA बाहेर आलेला आहे. त्याने काय कॅरी केलंय? इन्फॉर्मेशन. काय कॅरी केलंय? इन्फॉर्मेशन. कशाची? प्रोटीनची. ओके, लक्षात ठेवायचं. आता न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए म्हणजे क्रोमोझोम डीएनए, जेनेटिक म्हणजे जीन्स, त्याकडे असणार जेनेटिक इन्फॉर्मेशन. त्यापासून बनलाय कोण? mRNA. mRNA इन्फॉर्मेशन आणली कुठं? सायटोप्लाझम मध्ये. तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या सेक्शनला येऊन थांबला. कुठं? रायबोझोम्स वरती. त्याच्याकडे प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे. प्रोटीनची कोड म्हणजे प्रोटीनचे कोड्स आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके, यालाच आपण म्हटलेलं आहे ट्रान्सक्रिप्शन प्रिव्हियस लेक्चरमध्ये. बरोबर? हे फक्त रिव्हिजन सांगितले तुम्हाला मी आतापर्यंत. याच्या पुढे काय होतं?
जो mRNA आहे रायबोझोमला जाऊन अटॅक होणार, परंतु त्या mRNA वरती प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे. प्रोटीन कसं बनणार आहे? अॅमिनो ॲसिड्स पासून. अॅमिनो ॲसिड आहेत का जागेवरती? नाही. त्यांना कोण घेऊन येईल? tRNA, ट्रान्सफर RNA घेऊन येईल आणि तो त्या पर्टिक्युलरली त्या mRNA वरती येऊन त्याला अटॅच करेल. कसा अटॅच होईल? mRNA वरती जो कोड आहेत, जे कोड्स आहेत AUG, त्याचे कॉम्प्लिमेंटरी कोड्स त्या ठिकाणी tRNAच्या बॉटमला असतात. म्हणजे या ठिकाणी या पोर्शनला आपण म्हणतो अँटीकोडॉन. काय म्हणतो आपण त्याला? अँटीकोडॉन. या ठिकाणी अँटीकोडॉन इथे अटॅक झाले. हा इथपर्यंत आपल्याला पॉईंट कळला. तसा दुसरा त्या ठिकाणी कोणी दुसरा tRNA येईल, तो पण तसंच अटॅच होऊन जाईल. हे दोघं अटॅच झाले की हा वरचा जो पोर्शन आहे या दोघांमध्ये काय होणार आहे? पेप्टाइड लिंकेज तयार होईल. पेप्टाइड लिंकेज, बॉन्ड तयार होईल. त्याच प्रकारे लगेच तिसरा RNA येईल, त्यावेळेस हा रायबोझोम पुढे ढकलला जाईल. कळलं सर्वांना? पुढे म्हणजे हा tRNA तुमचा काय झाला? फ्री झाला. मग हा निघून जाईल परत तुमच्या सायटोप्लाझम मध्ये. क्लिअर आहे? म्हणजे दोन दोनच्या जोड्या त्या ठिकाणी तो घेणार आणि हा कितीने, हा जो रायबोझोम आहे हा कितीने पुढे येईल? एक कोडॉन एवढा डिस्टन्स कव्हर करेल तो. बस अशा प्रकारे त्या ठिकाणी पेप्टाइड लिंकेजेस वगैरे तयार होतील. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो? ट्रान्सलोकेशन. परंतु पाहूया आपण इन डिटेलमध्ये. आता लाईन बाय लाईन त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. हे पहा, each mRNA is made up of thousands of ट्रिपलेट कोडॉन. बरोबर? mRNA वरती ट्रिपलेट कोडॉन्स असतात, थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स असतात. क्लिअर आहे सर्वांना? ओके. हे पहा इथं mRNA, एक कोडॉन, दोन कोडॉन, तीन कोडॉन, चार, पाच, असे थाउजंड्स ऑफ कोडॉन असतात. each mRNA is made up of thousands of ट्रिपलेट कोडॉन. हे ट्रिपलेट हा झाला कोडॉन कोडॉन कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन. क्लिअर आहे? पहिलं वाक्य सर्वांना समजलं. सो each mRNA is made up of thousands of ट्रिपलेट कोडॉन. कळलं सर्वांनी? वाक्य बोललेलो आहोत आपण. त्यानंतर या ठिकाणी ऍज पर द मेसेज ऑन mRNA कसला मेसेज घेऊन आलाय? mRNA कोण घेऊन आलेला आहे? कसला मेसेज आहे? तर त्या ठिकाणी तो मेसेज आहे प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन. ऍज पर द मेसेज ऑन mRNA अॅमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. ज्या प्रकारे याच्यावरती मेसेज आहे, जे काही त्या ठिकाणी कोडॉन आहे, त्या कोडॉनच्या रिक्वायरमेंट नुसार अॅमिनो ऍसिड्स ट्रान्सफर RNA जो काही घेऊन आलेला आहे अॅमिनो ऍसिड, तो तिथे अटॅच होईल. हे तर आपण बोललो पहा. ह्याच्यावरती जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंगली हे त्याचे काही सायटोप्लाझम मध्ये असणारे अॅमिनो ऍसिड्स आहेत, हे कोण घेऊन आलाय? ट्रान्सफर RNA. असं 2 नंबरच्या वाक्याचं मिनिंग आहे. ऍज पर द मेसेज ऑन mRNA वरती अवेलेबल असणाऱ्या मेसेज नुसार अॅमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. यालाच आपण त्या ठिकाणी ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे इथपर्यंत कळलं आपल्याला. mRNA कडे इन्फॉर्मेशन आहे आणि या इन्फॉर्मेशन नुसार सायटोप्लाझम मध्ये असणारा अॅमिनो ऍसिड कोण घेऊन येते? tRNA. दिस इज नोन ॲज अ ट्रान्सलेशन. हे कळलं का 2 नंबरचं वाक्य? ओके. 3 नंबर, फॉर दिस पर्पज, हे सगळं होण्यासाठी tRNA हॅज अँटीकोडॉन. यस, हे जे काही ट्रान्सफर RNA आपण घेऊन आलेलो आहोत याच्या बॉटमला, म्हणजे ट्रान्सफर आपण घेऊन जे काही आलेलो आहोत त्याच्या बॉटमला कोण असतं? अँटीकोडॉन. ओके. सो फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणजे कळला, हा तुमचा mRNAचा भाग आहे. समजा हा तुमचा mRNAचा भाग आहे. mRNA वरती जर AUG असेल तर येणाऱ्या जो काय अँटीकोडॉनचा भाग आहे त्याच्यावरती काय असणार आहे? तुम्हाला मी सांगितलं इथं A सोबत U ही इन्फॉर्मेशन, अकॉर्डिंग टू दिस इन्फॉर्मेशन आपण असं म्हणू शकतो. ओके. सो फॉर दिस पर्पज tRNA हॅज अ अँटीकोडॉन विच हॅज अ सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी टू द mRNA. क्लिअर आहे सर्वांना? दिस इज नोन ॲज ट्रान्सलेशन. लक्षात आलं का सर्वांच्या? एकदम सोप्या भाषेत सांगितले अगोदर, त्यासाठीच मी तुम्हाला हे सर्व काही समजून सांगत होतो. क्लिअर आहे? ॲज इट इज हे लिहून घ्यायचं. कळलं सर्वांना? सो each mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. वाक्य कळलं सर्वांना? mRNA न्यूक्लियस मधून बाहेर आलेले आहेत सायटोप्लाझम मध्ये आणि सायटोप्लाझम मध्ये ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडे गेलेले आहेत, तिथे रायबोझोम्स आहेत. कळलं सर्वांना? त्या mRNA वरती इन्फॉर्मेशन असणार आहे इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन प्रेझेंट ऑन द ट्रिपलेट कोडॉन्स, amino acids are given to the mRNA with the help of tRNA. This is known as a translation.
कळलं सर्वांना. सो फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन्स हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू दॅट ऑफ द कोडॉन ऑन mRNA. ॲज इट इज हे 3 वाक्य पाठ करून ठेवायचे. पेपरला तुम्हाला विचारलं ट्रान्सलेशन वरती नोट लिहा, तर ॲज इट इज हे 3 वाक्य कॉपी करायचे. त्याचप्रमाणे हे पण ड्रॉ करायचं. कळलं. ह्याच्यामध्ये काय दाखवलंय, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेर mRNA आला, कुठं सायटोप्लाझम मध्ये, mRNA आलेला आहे कुठं रायबोझोम्स वरती. कळलं सर्वांना. रायबोझोम कुठं आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती. मग mRNA वरती इन्फॉर्मेशन आहे, समजा AUG ही इन्फॉर्मेशन आहे. मग आता त्यानुसार AUG इन्फॉर्मेशन स्पेसिफिक अॅमिनो ऍसिड आहे, तर त्यानुसार त्या ठिकाणी सायटोप्लाझम मध्ये असणारं जे काय तुमचं काय म्हणतात अॅमिनो ऍसिड आहे, हा अॅमिनो ऍसिड tRNA घेऊन येईल. आला घेऊन. मग इथं कसं बॉन्ड फॉर्मेशन होईल पहा. इथं ए आहे की नाही, मग आपल्याला माहिती आहे AUGC, ए डबल बॉन्ड G ट्रिपल बॉन्ड. AUGC का, कारण RNA आहे म्हणून. RNA म्हणजे या ठिकाणी हा जो tRNA दिसतोय की नाही, tRNA वरती सुद्धा त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. कसं, जर इथं ए आहे तर tRNA वरती कशाला अटॅक होईल रे तो, AU सोबत. सो या ठिकाणी AU इथं मध्ये डबल बॉन्ड द्यायला विसरू नका. इथं U आहे, U डबल बॉन्ड, इथं A लिहायला विसरू नका. इथं या ठिकाणी G आहे, इथं ट्रिपल बॉन्ड C लिहायला विसरू नका. कळलं. या ठिकाणी हा पहिला tRNA आला, स्पेसिफिक mRNA वर तो त्या ठिकाणी काय झाला, अटॅच झाला. आता दुसरा tRNA आला आणि त्या ठिकाणी त्या रायबोझोम मध्ये परत अटॅक होईल. पहा इथे U आहे, इथे मी काय लिहू A, परत तिथं G ट्रिपल बॉन्ड C. शेत असलं पाहिजे असं काय नाही, तुम्ही तुमच्या मनाने AUG घ्या, GUC घ्या, काही पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्याची काय कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग जॉईन केली की नाही, ती बरोबर असली पाहिजे. आता A इथं आहे, ट्रिपल डबल बॉन्ड U असं लिहिणार आपण. हे कळलं का सर्वांना, A डबल बॉन्ड U. हे झालं तुमचं रायबोझोम. परत आता 3 नंबरचा अॅमिनो ऍसिड घेऊन येईन कोण, 3 नंबरचा त्या ठिकाणी tRNA. हा 3 नंबरचा tRNA साईडला येऊन थांबला, तोपर्यंत ह्या दोघांमध्ये होतं बॉन्ड फॉर्मेशन. याला आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. कसला बॉन्ड आहे हा, पेप्टाइड बॉन्ड. कसला बॉन्ड आहे, पेप्टाइड. आता 3 नंबरचा tRNA इथं आला की हा जो काय रायबोझोम आहे पुढे सरकला जाईल, डायरेक्ट ड्रॉ करायची, पुढे सरकला जाईल. आणि हा जो काय tRNA आहे, एक tRNA सुट्टा होईल, वेगळा होऊन जाईल. आणि मग आता दुसरा जो काय tRNA आहे, ह्या दोघांची परत जोडी बनेल, परत त्या दोघांमध्ये बॉन्ड तयार होईल. याला आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. असे पेप्टाइड बॉन्ड खूप असतात. हेन्स दिस लिंकेज इज नोन ॲज अ पॉलीपेप्टाइड चेन. क्लिअर आहे सर्वांना. ओके. नाव ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे पहा. आता परत पुढची इन्फॉर्मेशन, पुढची गोष्ट सुरू झाली. कसं, अॅमिनो ऍसिड्स ब्रॉड बाय द tRNA ने त्या ठिकाणी अॅमिनो ऍसिड घेऊन आलेला जो काही tRNA आहे आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. म्हणजे rRNAच्या सहाय्याने, हे रायबोझोम मध्ये होतंय ना, मग रायबोझोम म्हणजे rRNAच आहे. तर या ठिकाणी ह्या tRNA मध्ये कसला बॉन्ड तयार होतो, या ठिकाणी कसला बॉन्ड तयार होतो, पेप्टाइड बॉन्ड. अॅमिनो ऍसिड्स ब्रॉड बाय द tRNA ने घेऊन आलेले हे जे काही अॅमिनो ऍसिड्स आहेत त्यामध्ये दे आर बॉन्डेड टुगेदर विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, लक्षात आलं सर्वांच्या. आणि ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग. ही प्रोसेस होत असताना रायबोझोम एक एक त्या ठिकाणी कोडॉन, एक एक ट्रिपलेट कोडॉन डिस्टन्स पुढे पुढे मूव्ह होत असतो. प्रत्येक वेळेस 2-2 त्या ठिकाणी tRNA आतमध्ये ठेवत असतो, एकाला मोकळा करत असतो. हे मोकळा करत असताना हा जो काय तुमचे इनिशिएशन कोडॉन्स वगैरे आहेत, ह्या दोघांमध्ये बॉन्ड तयार होत चालतो. आता तिथे 3 नंबर झाला की परत तिसरा बॉन्ड तयार होईल, परत चौथा बॉन्ड असा तयार होईल. लक्षात आलं. ओके. नाउ ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. तेच तुम्हाला मी सांगितले आता, एक ट्रिपलेट कोडॉन डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर करतो. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. आणि यानुसार मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स अँड दिस प्रोटीन्स कंट्रोल्स व्हेरियस बॉडी फंक्शन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे काय तुमचे अॅमिनो ऍसिडचे जे काय हे जे काय पेप्टाइड लिंकेज तयार झालेले आहेत, हे कोण आहेत त्या ठिकाणी, प्रोटीन्स. लक्षात आलं का सर्वांच्या. तर अत्यंत सोपं आहे. मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कन्सेप्च्युअली कळावं म्हणून सांगितलं डिटेलमध्ये, आणि हे आपल्याला गरजेचं असतं नीट एक्झामिनेशन सारख्या परीक्षांमध्ये. क्लिअर आहे सर्वांना. कन्सेप्च्युअली क्लिअर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. हे काय पाठांतर करणं काही एवढं अवघड असं वाटतं का तुम्हाला, हे अजिबात अवघड नाही आहे पाठांतर करणं, परंतु कन्सेप्च्युअली कळलं पाहिजे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हेरिडिटी हा जो काय पार्ट आहे या ठिकाणी आपण संपवत आहोत. हेरिडिटी आणि इव्होल्युशन मधला हेरिडिटी संपला. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडक्यात म्युटेशन्स म्हणजे काय असतात ते सांगेल, आणि लगेच आपण 2 नंबरचा पार्ट इव्होल्युशन सुरू करूया. लक्षात आलं सर्वांच्या. परंतु
आत्तापर्यंत जे समजलेलं आहे, जे तुम्हाला मी शिकवलेलं आहे, याच्यावरती मी या व्हिडिओच्या शेवटी एक क्वेश्चन देणार आहे. त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्सवाला तो क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व्ह करायचा. उत्तरं तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत. ओके, तर मला वाटतं हे तुम्हाला लेक्चर समजले असतील. काही डाऊट असतील तर आपण त्या ठिकाणी झूम लाईव्ह सेशनवरती क्लिअर करूया आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.